नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग पोळ आज तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमधला खूप महत्त्वाचा असा टॉपिक शिकवणार आहे, ज्याचे की नाव आहे स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता हा टॉपिक याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की ह्या टॉपिक WRDमध्ये याच्यावरती MCQ असतात, PWमध्ये होतात, जेवढ्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील MPSCमध्ये, ह्या सर्वांमध्ये याच्यावरती 1-2 क्वेश्चन्स हे ठरलेले असतात. तर आपण हा टॉपिक शिकताना आपल्याला ह्या टॉपिकमध्ये खूप बेसिक गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्या गोष्टी शिकताना एकदम सिंपल शिकायच्या आहेत. कोणताही ताण वगैरे न घेता की अजून म्हणजे एखादी गोष्ट पाठ न करता आपल्याला हा चॅप्टर शिकायचा आहे. तर हा चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर ह्या टॉपिकमध्ये कोणते कोणते घटक आहेत, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला समोर शिकायच्या आहेत. तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला अगोदर शिकायचं आहे की स्ट्रेस म्हणजे काय असतं, स्ट्रेन म्हणजे काय असतं, डिफरंट टाईप्स ऑफ स्टील्स कोणते असतात, ग्रेड काय असतात, प्रॉपर्टीज ऑफ स्टील्स बघायचे आहे, नंतर स्ट्रेस स्ट्रेन कर्व बघायचं आहे, इलॅस्टिक कॉन्स्टन्ट्स बघायचे, स्ट्रेस मॅट्रिक्स स्ट्रेस, असे इतरही घटक खूप आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचे. आणि माझा प्रयत्न असा राहणार आहे की तुम्हाला जेवढं साधं सिंपल जसं शिकवता येईल मी तसं शिकवण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहणार आहे. तर चला तर मित्रांनो, आपण हा टॉपिक सुरू करूया. तर सर्वप्रथम ह्या टॉपिक आता हे जे मी शिकवत आहे ह्या माझ्या शॉर्ट नोट्स आहेत की ज्या की मी इतरही रेफरन्स बुक वाचून, इतर क्लासच्या नोट्स वाचून मी स्वतः हे नोट्स बनवलेले आहे, शॉर्ट नोट्स. तर आज आपल्याला हा जो काही टॉपिक शिकायचा आहे स्ट्रेस स्ट्रेन, की ह्या टॉपिकमध्ये सुरुवातीला सुरू करताना आपल्याला मित्रांनो ह्यामध्ये स्ट्रेस म्हणजे काय हे बघायचं. तर बघा मित्रांनो, समजा आता स्ट्रेस म्हणजे काय, मी तुम्हाला एकदम सुरुवातीला जी डेफिनेशन असते, जी की पुस्तकामध्ये तुम्हाला उपलब्ध मिळेल, ती डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. स्ट्रेस इज इंटरनल प्रॉपर्टी ऑफ दॅट मटेरियल. स्ट्रेस इज इंटरनल प्रॉपर्टी ऑफ दॅट मटेरियल. आता त्या मटेरियलची इंटरनल रेजिस्टन्स, बरोबर आहे. स्ट्रेस म्हणजे काय, त्या मटेरियलमध्ये असणारा इंटरनल रेजिस्टन्स. आता मी तुम्हाला स्ट्रेस एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो. आता काय करा, इथं तुम्ही आहात आणि इथं तुमचा मित्र आहे, तो तुम्हाला इथं समोर ढकलते आणि तुमची इच्छाच नाही समोर जाण्याची, बरोबर आहे. तर तुम्ही समोर जाताल का? नाही. समोर का ना जाणार? कारण तुमची स्वतःची तुम्ही ताकद तिथं वापरतात की मला समोर नाही जायचं. म्हणजे तो काय झाला, तुमच्यामधला असलेला इंटरनल रेजिस्टन्स, जो की तुमचा मित्र तुम्हाला समोर ढकलत असताना तुम्ही समोर जाऊ शकत नाहीत. तसंच आपले सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये वेगवेगळे जे काही मटेरियल्स आहे, स्टील आहे, कॉन्क्रीट आहे, ह्या पण कॉन्क्रीटमध्ये त्यांची स्वतःची काहीतरी ताकद आहे जी की त्यांच्यावरती येणाऱ्या एक्सटर्नल फोर्सला ते रेजिस्ट करू शकतात. आता समजा हा स्टीलचा एक ब्लॉक आहे, कॉन्क्रीटचा एक ब्लॉक आहे आणि मी त्याच्यावरती फोर्स लावते. तो ब्लॉक काहीतरी फोर्स तो रेजिस्ट करेल का नाही? तर त्या ब्लॉकमध्ये असणारी स्वतःची कॅपॅसिटी म्हणजे स्ट्रेस. तर आता समजलं असेल की स्ट्रेस म्हणजे काय, की एखाद्या मटेरियलमध्ये असणारी स्वतःची कॅपॅसिटी म्हणजे तो झाला स्ट्रेस. आता जर तुम्हाला एकदम फॉर्म्युला टाईपमध्ये बघायचं असेल तर स्ट्रेस म्हणजे काय असं सोप्या भाषेत, फोर्स पर युनिट एरिया. फोर्स, आता मी इथं एफनं दर्शवतो, डिवायडेड बाय एरिया, हा झाला याचा बेसिक फॉर्म्युला. आणि तुम्ही म्हणाल की हे 6 काय, तर हा सिग्माने आपण स्ट्रेस दर्शवत असतो. तर सिग्मा इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय आलं, तर आता बघा, इथं बघा तुम्ही होतात आणि इथं तुमचा मित्र होता. तो काहीतरी तुमच्या शरीरावर फोर्स लावत होता, बरोबर आहे. हा काय झाला, त्याचा फोर्स झाला. आणि हा काय झाला, तुमचा एरिया. म्हणजे काय झालं, हा त्याचा तुमचा एरिया. म्हणजे सिग्मा इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. म्हणजे स्ट्रेसची जर सायंटिफिक डेफिनेशन किंवा फॉर्म्युल्यामध्ये जर डेफिनेशन बघायची असेल तर स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता याची युनिट बघा काय असतात. फोर्स कशामध्ये मोजतो आपण, न्यूटनमध्ये, बरोबर आहे. आणि एरिया कशामध्ये मोजतो, mm² मध्ये. न्यूटन पर mm² याचं युनिट झालं. तर मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की
हेच न्यूटन पर MM². अजून एक आपण क्वांटिटीचं एक युनिट आहे. कोणती क्वांटिटी आहे बरं? तर त्या क्वांटिटीचं नाव आहे प्रेशर. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू न्यूटन पर MM². तर आता बऱ्याच जणांना डाऊट पडत असेल की सर फोर्स स्ट्रेस आणि प्रेशर एकच आहेत का? अजिबात नाही. प्रेशर काय असतं की एखाद्या बॉडीवरती किंवा एखाद्या सब्जेक्टवरती त्याचा जो वरचा जो सरफेस आहे त्या सरफेसवर येणारं प्रेशर म्हणजे हे एक्सटर्नल प्रेशर आहे. आणि स्ट्रेस मी काय सांगितलं की त्या बॉडीमध्ये असणारं इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे प्रेशर हा एक्सटर्नली असतो, एक्सटर्नल सरफेसवरच येणारा असतो. आणि स्ट्रेस हा त्या बॉडीमधली त्याची जी स्वतःची इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे आतला जो विरोध करण्याची त्याची जी कॅपॅसिटी त्याला आपण स्ट्रेस असे म्हणतो. चला तर आपण स्ट्रेसचं बघितलं. त्यानंतर आपण खाली अजून खूप त्याचे वेगवेगळे टाईप्स वगैरे आपल्याला बघायचे आहेत. त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं इंजिनिअरिंग फील्डमध्ये जो आपण महत्त्वाचा घटक असतो की माइल्ड स्टील. आता कसं राहतं माहिती आहे की मित्रांनो, तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की काय हे माइल्ड स्टील, स्टॉर स्टील, वेगवेगळ्या टाईपचे हाय ग्रेडेड स्टील. तर हे काय आहेत माहिती आहे का? आपल्या ज्या स्टीलचे जे प्रकार आहे, स्टीलचे टाईप्स आहेत. आता माइल्ड स्टील याला आणि हे प्रकार कशाच्या बेसिसवर पडले की त्या स्टीलमध्ये पर्सेंटेज ऑफ कार्बन म्हणजे कार्बनचं गुणोत्तर त्या स्टीलमध्ये किती आहे त्यानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. तर आपल्याला आज बघायचा जो महत्त्वाचा स्टील आहे तो आहे माइल्ड स्टील. आता ह्या माइल्ड स्टीलच्या काहीतरी प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे काहीतरी गुणधर्म आहेत. ते काय गुणधर्म आहेत? तर आता हे गुणधर्म मी तुम्हाला पुढे नंतर एक्सप्लेन करण्याचं पण सोप्या भाषेत तुम्हाला इथे सांगतो. त्याची हाय डक्टिलिटी आहे. हाय डक्टिलिटी म्हणजे काय की त्याला खूप आपण ताणू शकतो. आणि तुम्हाला जसं की माहिती आहे की कॉन्क्रीट कशामध्ये स्ट्रॉंग असतं, कशामध्ये म्हणजे त्याची ताकद कशात जास्त असते. त्याला आपण जर कॉम्प्रेसिव्ह फोर्स जर लावला, त्याच्यावर जर कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावला तर त्याच्यावरती कॉन्क्रीट स्ट्रॉंग असतं. तसंच जर आपल्याजवळ हा रॉड आहे, स्टीलचा रॉड आहे, तो जर स्टीलचा रॉड आहे तर तो कशामध्ये स्ट्रॉंग असतो? टेन्साईलमध्ये. आणि टेन्साईल प्रॉपर्टी कशाच्या रिलेटेड आहे? डक्टिलिटी रिलेटेड. म्हणजे जेवढं माइल्ड स्टीलमध्ये डक्टाईल असेल तेवढं आपल्यासाठी बेनिफिट असतं. म्हणूनच आपण कॉन्क्रीटमध्ये आपण स्टील वापरतो. त्यानंतर त्याची यील्ड स्ट्रेंथ कॅपॅसिटी ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथमध्ये यील्ड स्ट्रेंथ आणि त्याची टेन्साईल स्ट्रेंथमध्ये असणारी जी कॅपॅसिटी आहे त्या दोन्ही नियर अबाउट सेम असतात. आता तिसरा जो पॉईंट आपल्याला बघायचा आहे की आता तुम्ही म्हणाल की अल्फा काय? अल्फा म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन. आता तुम्ही म्हणाल की काय आहे कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन? कसं राहतं माहिती आहे का मित्रांनो? कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन असं राहतं की मी जर एखादं मटेरियल आहे माझ्याकडं, जर मी त्याला हीट केलं, त्याला जर तापवल्याच्या नंतर त्यामध्ये त्याचे एक्सपान्शन म्हणजे तो किती मोठा होतो. त्याला मी जर तापवण्याच्या नंतर किंवा त्याचं जर टेम्परेचर वाढवल्याच्या नंतर तो रॉड किती मोठा होतो तो जो गुणधर्म दर्शवतो तो कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन दर्शवतो. आता जर स्टीलचा पण कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन असेल म्हणजे स्टीलला पण आपण जर त्याचं टेम्परेचर वाढवलं, हे स्टीलचा रॉड आहे, त्याचं जर मी जर टेम्परेचर काहीतरी डिग्री सेल्सिअसनं वाढवलं तर तो स्टील पण एक्सपांड होईल का नाही? तसंच जर कॉन्क्रीटचं मी जर टेम्परेचर वाढवलं तर त्या कॉन्क्रीटमध्ये पण काहीतरी तिचे एक्सपान्शन होईल का नाही? 100% होणार. तर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन आणि स्टीलचा आणि कोएफिशियंट एक्सपान्शन ऑफ कॉन्क्रीटचा तो किती असतो? 12 × 10⁻⁻6 असतो पर डिग्री सेल्सिअस. म्हणजे जर मी 1 डिग्री सेल्सिअसनं जर टेम्परेचर वाढवत असेल एखाद्या स्टीलचं किंवा कॉन्क्रीटचं तर त्याच्यामध्ये किती एक्सपान्शन होईल? 12 × 10⁻⁻6 पर डे. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसला त्याच्यामध्ये तो एवढं एक्सपान्शन होईल. आता तुम्ही म्हणाल की यांना इक्वल का दाखवलं? तर कॉन्क्रीट आणि स्टीलला जर मी दोघांचं सायमल्टेनियसली टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं तर दोघंही ते सोबत एक्सपान्शन होतात. म्हणून आपण कॉन्क्रीटमध्ये स्टील यूज करतो. तुम्ही म्हणाल की स्टीलच का? तर त्याच्या मागचं बेसिक कारण
हे आहे की त्या दोघांचा कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन सारखा असल्यामुळे आपण कॉन्क्रीटमध्ये स्टील यूज करत होतो. नाहीतर आपण ॲल्युमिनियम का नाही यूज केला? कारण ॲल्युमिनियमचा आणि इतर जे मेटल्स आहेत कॉपर वगैरे त्यांचा कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन आणि कॉन्क्रीटचा कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन हा सारखा नसतो, त्यामुळे आपण ते तिथं वापरत नाही. त्यानंतर आपल्याला हा जो बघायचा आहे की त्याची यंग्स मॉड्युलस जो असतो स्टीलचा तो किती असतो? 2.1 × 10⁵. आता हे काय आहे ते तुम्हाला आपण नंतर आपल्याला हे डिटेल कन्सेप्ट येणार आहे तेव्हा मी तुम्हाला तो सांगतो. तुम्हाला जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आपल्याला स्ट्रेसचे टाईप बघायचे होते. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे की नॉर्मल स्ट्रेस काय असतो. आता बघा, सर्वात प्रथम जो नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय असतो. आता माझा हा सरफेस आहे. ह्या जर सरफेसला मी जर परपेंडिक्युलर जर फोर्स लावत असेल तर त्याद्वारे तो फोर्स लावल्यामुळे त्या बॉडीमध्ये डेव्हलप होणारा स्ट्रेस जो असतो जो स्ट्रेस असतो त्याला आपण नॉर्मल स्ट्रेस म्हणतात. आता नॉर्मल स्ट्रेसचे पण 2 टाईप आहेत, डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस. आता डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे काय करतोय की मी जर हा असा रॉड आहे, ह्या रॉडला मी इकडून ओढतोय बरोबर, आणि इकडून एक साईड त्याची फिक्स केली आहे की साईडला मी त्याला पक्क धरले आणि दुसऱ्या बाजूने मी त्याला खूप ओढतोय. कसं ओढतोय की कोण्या साईडला ओढतोय की त्याची जी लेंथ आहे, त्याची जी लांबी आहे, त्याच लांबीच्या दिशेने मी त्याला ओढतोय. तर अशा जो स्ट्रेस असतो त्यांना आपण काय म्हणतो? डायरेक्ट स्ट्रेस. आता तुम्ही म्हणताल की सर हे व्हेरिएशन हा शब्द काय आहे, त्याचे युनिफॉर्म काय, तर तेही बघूया. आत्ता बघा, हा मी समजा खाली त्याच्यामध्ये आपल्याला एक थिअरी बघायची, ती अगोदर बघूया. सेंट फेनन प्रिन्सिपल त्यांनी काय सांगितलं आहे की जर आपण हा जो समजा हा जो हे होती, हा जो आपल्याकडे बॉडी होती, सॉरी एक मिनटं, आपल्याकडं जी ही मटेरियल होता, ह्या मटेरियलवर आपण फोर्स लावला. आता तुम्ही म्हणाल की अशी उभी रेस का म्हटली, तर त्याचा क्रॉस सेक्शन कट करतो. क्रॉस सेक्शन म्हणजे काय बघा, आता क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे असा एरिया असतो, आपल्याला नॉर्मल एरिया माहीत असतो. क्रॉस सेक्शन म्हणजे काय करतो की समजा ह्या मटेरियलला मी असं इथून कट केलं, त्याला कापलं, आणि कापल्याच्या नंतर त्याला ह्या बाजूने बघतोय मी, कोणत्या इथून मी कापल्याच्या नंतर त्याला ह्या बाजूने बघल्यानंतर तो कसा दिसेल बरं? हे असं दिसेल का नाही? इकडून जर बघत राहिलो मी तर त्याला हा जो एरियावरती जो येणारा हा जो एरिया असतो त्याला आपण क्रॉस सेक्शनल एरिया असे म्हणतो. तर बघा, आत्ता काय केलं, जर मी आता हा बॉडीवरती जर फोर्स लावला बरोबर आहे, तर सेम अमाऊंट ऑफ बॉडी त्याच्यामध्ये काय करेल, त्याच्यामध्ये स्ट्रेस डेव्हलप करेल का नाही? आणि जो स्ट्रेस असेल तो प्रत्येक, आता समजा ही माझ्याकडे हे, आता मी याला इकडून फोर्स लावला, याला इकडं ओढतोय बरोबर आहे, पी नावाचा फोर्स आहे. तर याला जर मी ओढत असताना तर काय होईल, इथले जे मटेरियल्स आहेत ते काय करतील, त्याला इक्वल अमाऊंट ऑफमध्ये काय करतील, त्याला रेजिस्ट करतील का नाही त्याला, बरोबर आहे नाही, की ह्या मटेरियलला समोर जाण्यासाठी रेजिस्ट करतील का नाही. तर हे जे प्रोपोर्शन असेल, हे जे त्याच्यामध्ये जे व्हेरिएशन आहे ते युनिफॉर्म म्हणजे बघा, सर्व बाजूला सारखा फोर्स त्याच्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. आता सेंट फेनन काय म्हणतो की जर एखाद्या मटेरियलवरती जर आपण त्याला फोर्स लावला तर त्या फोर्समध्ये त्या बॉडीमध्ये जो स्ट्रेस डेव्हलप होतो तो स्ट्रेस एकदम त्याच्या एक्स्ट्रीम फायबरवरती डेव्हलप होत नाही. तो कुठं डेव्हलप होतो, तर त्याच्या 3/4 D to D ह्या रेंजमध्ये, म्हणजे ह्या तिसऱ्या सेक्शनवरती त्याच्यावरती युनिफॉर्म स्ट्रेस डेव्हलप होतो. आता बघा, पहिला जर मी इथं जर फोर्स लावला तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन कसं होईल, हे असं होईल बरोबर, याच्या अपोजिट तर लागेल. नंतर सेक्शन 2ला बघितलं तर असं राहील, आणि सेक्शन 3ला बघितलं तर मी जर वरून जर फोर्स लावला तर ह्या 3 डिस्टन्सला गेल्याच्या नंतर मी जेवढा फोर्स लावला आहे त्याच्या अगेन्स्ट म्हणजे इक्वल अमाऊंटमध्ये त्याच्यामध्ये स्ट्रेस डेव्हलप होईल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बेंडिंग स्ट्रेस. आता काय राहतं की समजा हा मटेरियल आहे बरोबर आहे, एका बाजूनं मी त्याला फिक्स केलं आहे आणि मी त्याच्यावरती असा फोर्स लावते जेणेकरून त्याला असं मोमेंट देतो आहे बरोबर आहे. ह्या मोमेंटद्वारे आपल्याला टॉपिक आपल्याला डिटेल समोर बघायचा आहे. ह्या मोमेंटमध्ये जर मी त्या बॉडीला मोमेंट लावला बरोबर आहे, तर त्या मोमेंटमुळे त्या बॉडीमध्ये काहीतरी स्ट्रेस डेव्हलप होईल. आता हा समजा बरोबर आहे,
हा मी याच्यावर फोर्स लावला, बरोबर आहे. हा असा बेंड होईल, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हा लिनियर कसा आला? तर बघा, मी जर याला फोर्स लावलं तर याच्यामध्ये टॉप मोस्ट फायबरला इथं जो काय डेव्हलप होईल बरं, इथं कॉम्प्रेशन डेव्हलप होईल. म्हणजे कॉम्प्रेशन म्हणजे मी त्याला दाबतो, बरोबर आहे. तर खाली काय असतं, आपलं स्टील असतं. वरती याच्यामध्ये काय होईल, कॉम्प्रेशन होईल. खाली काय येईल, खालचे स्टील कशामध्ये स्ट्रॉंग असतात, टेन्शन. तसंच ह्या याच्यामध्ये काय असतं, टॉप मोस्ट फायबरमध्ये कॉम्प्रेशन असतं आणि खालच्या भागामध्ये स्टील असल्यामुळे तिथं टेन्साईल स्ट्रेस असतं. हे तुम्ही म्हणाल की सर हे समजलं नाही, तर काहीच काळजी नका करू. हे आपण पुढे जसं जसं जाऊ आपल्याला SFD BMDमध्ये हा जो टॉपिक आहे, किंवा आपल्याला मला वाटतं प्रिन्सिपल ऑफ स्ट्रेसेसमध्ये पण आपल्याला खूप प्रकारे हे चांगल्या प्रकारे शिकता येईल. तेव्हा तिथं खूप डिटेलमध्ये मी तेव्हा तुम्हाला सांगतो, त्याचं काय टेन्शन घेऊ नका. त्यानंतर आपल्याला अजून एक प्रकार बघायचा आहे त्याच्यामध्ये स्ट्रेसेसच्या टाईप्समध्ये, तो आहे शियर स्ट्रेस. आता मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सर हे शियर स्ट्रेस म्हणजे काय राहतो माहिती आहे का? हा जो माझा एक सब्जेक्ट आहे, सोप्या भाषेत सांगतो, बरोबर आहे. आता मी जर ह्या सब्जेक्टच्या जर पॅरलल जर फोर्स लावित असेल, काय म्हणतो मी बघा, ह्या सब्जेक्टच्या ह्या जो मटेरियल आहे, ह्या मटेरियलच्या एकदम पृष्ठभागाला पॅरलल असा जर फोर्स लावित असेल, समांतर असा जर फोर्स लावित असेल, तर अशा समांतर जर मी जर फोर्स लावला, तर बघा, आपण फोर्स जर परपेंडिक्युलर लावला काय, आणि त्याला ह्या बॉडीला जर पॅरलल लावला काय, दोन्ही प्रकारचे जर फोर्स लावले जरी असले तरी त्या बॉडीमध्ये स्ट्रेस, त्याची इंटरनल कॅपॅसिटी होईल का नाही. समजा तुमचा मित्र आहे, तुम्हाला असंच परपेंडिक्युलर ढकलत आहे, तर तुम्ही समोर जायला विरोध करणार का नाही, करणार. तोच जर तुमचा मित्र जर तुम्हाला ह्या साईडनं बाजूने ढकलत असेल, इकडून असं आडवा जर तुम्हाला समोर ढकलत, तरी तुम्ही विरोध करणार का नाही. तसंच शियर स्ट्रेस म्हणजे काय, की एखाद्या सरफेस आहे, एखादी बॉडी, त्या बॉडीला जर पॅरलल मी जर फोर्स लावत असेल, तर ती बॉडी तिला समोर जायला तिच्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स डेव्हलप होईल का नाही. त्याच इंटरनल रेजिस्टन्सला आपण काय म्हणतो, शियर स्ट्रेस. तुम्ही म्हणत असाल सर नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय, जर मी फोर्स परपेंडिक्युलर लावला, तर तेव्हा जो त्या बॉडीमध्ये इंटरनल रेजिस्टन्स डेव्हलप होतो त्याला आपण शियर स्ट्रेस म्हणतो. आणि त्यानंतर जर मी फोर्स पॅरलल लावला, तर त्याच्यावर जो स्ट्रेस डेव्हलप होतो त्याला शियर स्ट्रेस असे म्हणतात. तर शियर स्ट्रेसचे व्हेरिएशन आपल्याला शियर स्ट्रेस पुढे चॅप्टर पण आहे, त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन खूप डिटेलमध्ये स्टडी करतात. फक्त सध्या जर कोणत्याही एक्झामला जर आपल्याला विचारलं, तर काय विचारतात माहिती आहे का, बेंडिंग स्ट्रेसचं व्हेरिएशन कसं आहे, शियर स्ट्रेसचं व्हेरिएशन कसं आहे, टॉर्शनल स्ट्रेसचं व्हेरिएशन कसं आहे. तर शियर स्ट्रेसचं जे व्हेरिएशन आहे ते कसं आहे, पॅराबोलिक आहे. म्हणजे आता हे तुम्ही म्हणाल की सर हे बाणक आहे, तर हे काय करते, मी जर पृष्ठभागावर ह्या ज्या पृष्ठभागाला पॅरलल फोर्स लावला, बरोबर आहे. पॅरलल फोर्स लावल्यानंतर ह्या पॅरलल फोर्सला जर विरोध करण्यासाठी जर माझ्याची आतली जर कॅपॅसिटी मला जर डेव्हलप करायची असेल, तर ती अशा प्रकारे डेव्हलप होते, सोप्या भाषेत सांगतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की टॉर्शनल स्ट्रेस बघायचा. टॉर्शन म्हणजे काय, समजा माझ्या हातात पेन आहे आणि एका साईडनं मी पक्का धरला आणि त्या पेनला मी असं पिळणे देणे, सोप्या भाषेत सांगतो मी, की त्याला आपण पीळ देतोय. पीळ देते वेळेस अजूनही सांगतो बघा, एखाद्या बॉडीला जर नॉर्मल तिला जर 90 अंशात जर फोर्स लागला, तरी तिच्यामध्ये इंटरनल कॅपॅसिटी डेव्हलप होईल. तिला जर आपण पॅरलल फोर्स लावला, समांतर त्या बॉडीला जर असा फोर्स लावला, तरी तिच्यामध्ये स्ट्रेस डेव्हलप होईल. तसंच समजा तुम्हाला जर तुमचा मित्र असा गोल फिरवते, तर तुम्ही गोल फिरवण्याला पण तुमचा विरोध करताल का नाही, त्याला पिळणे देणं. समजा तुम्हाला असं टॉर्क करतं, म्हणजे तुम्हाला तो फिरवते, बरोबर, ते फिरवण्याला तुम्ही विरोध करताल का नाही. तर त्याच फिरण्याच्या तुम्हाला गोल फिरण्याच्या याला विरोध करण्याच्या याला आपण काय म्हणणार, त्याच्याला टॉर्शनल स्ट्रेस. आता बघा, ह्या टॉर्शनल स्ट्रेस आहे होतोय, बरोबर, त्या बॉडी म्हणजे मी त्या बॉडीला रोटेट करतो, सपोज त्याला गोल फिरतो. समजा ही बघा, हा समजा रॉड आहे, ह्या रॉडला मी असं पिळणे देण्याचा प्रयत्न, तर हे पिळणे देताना पण ह्या बॉडीमध्ये काहीतरी स्ट्रेस डेव्हलप होईल का नाही इंटरनल, त्याला रेजिस्ट करण्यासाठी, तर त्याचं व्हेरिएशन म्हणजे तो अशा प्रकारे त्या बॉडीमध्ये रेजिस्टन्स डेव्हलप करेल, त्याचं व्हेरिएशन कसं आहे, लिनियर. तर बघा, बेंडिंग स्ट्रेसमध्ये व्हेरिएशन लिनियर,
शेअर स्ट्रेसमध्ये व्हेरिएशन पॅराबोलिक, तसंच टॉर्शनल स्ट्रेसमध्ये पण व्हेरिएशन लिनियर. तर हे तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये MCQच्या पॉईंट ऑफ मध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की टेन्शन टेस्ट ऑन माइल्ड स्टील. तर मित्रांनो, आत्ता बघा, बऱ्याच जणांना वाटतं की काय हा ग्राफ आहे, सतत असा जाणार, खाली येणार, ह्या ते आडवा होणार, पुन्हा वरती जाणार, पुन्हा खाली जाणार. नेमका आहे काय प्रॅक्टिकल जीवनात हा असा ग्राफ एक्झिस्ट करतो का? तर 100% करतो. तर तो कसा? आत्ता बघा, त्याचं मी सांगतो की तो रिअल लाईफमध्ये म्हणजे प्रॅक्टिकली कसा एक्झिस्ट करतो. तर बघा, तुम्ही आता तुमच्या कॉलेजमध्ये जर प्रॅक्टिकल झाले असतील तर प्रत्येक कॉलेजमध्ये UTM नावाची एक मशीन असते, युनिफॉर्म टेस्टिंग मशीन. त्या मशीनवर काय करतो आपण, आपला एक जो स्टील असतो, स्टीलचा जो रॉड असेल, किती MM चा, 6 MM चा किंवा 8 MM चा आपण स्टीलचा बार त्या मशीनमध्ये असा फिट करावा लागतो, बरोबर आहे. तो फिट केल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती टेस्ट करतो, त्याला आपण ताणतो. त्याला ताणण्याच्या नंतर त्याच्यामध्ये होणारे जे गुणधर्म आहेत, त्याच्यामध्ये होणारे जे परिणाम आहेत, तर ते स्टडी कुठं करतात? आता तुम्ही म्हणाल असा ग्राफ कुठं येतो, तर असा ग्राफ त्या UTM मशीनमध्ये साईडला एक ग्राफ येत असतो. तो ग्राफ अशा प्रकारे आपल्याला एक्झॅक्ट असा नाही दिसणार. पुन्हा तुम्ही उद्या जाता यूट्यूबवर सर्च करताल की असाच आहे. प्रत्येक माइल्ड स्टीलला वेगळा राहतो, टॉर स्टीलला वेगळा राहतो, हाय ग्रेडेड स्टीलला पण तो वेगळा राहतो. आता मी तुम्हाला सांगितलं माइल्ड स्टील का म्हणतात त्याला, की याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ कार्बन हे खूप लो असतं ॲज कम्पेअर टू अदर. तर आता हे शिकताना बघा, आता याच्यामध्ये बघायचं काय राहतं की याच्यामध्ये आपल्याला जर बघायचं असेल की याच्यावरती जर वाय ॲक्सिसला जो असतो, वाय ॲक्सिसला स्ट्रेस असतो आणि एक्स ॲक्सिसला स्ट्रेन असतो. आता आपल्याला इथं स्ट्रेनची गोष्ट आली, स्ट्रेनची नाव आली म्हणून आपल्याला अगोदर स्ट्रेन म्हणजे काय हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. स्ट्रेन म्हणजे काय असतं माहिती आहे का? एखाद्या बॉडीला मी जर टेन्शन फोर्स लावत असेल, टेन्शन म्हणजे दोन्ही बाजूने ओढतोय, बरोबर आहे. त्याच्या अगोदर काहीतरी लेंथ राहील, ह्या P फोर्स लावतोय, बरोबर आहे. त्याला जर मी एक रबर घेतला, त्याच्या रबरला जर फोर्स लावला तर त्याची काहीतरी लेंथ चेंज होईल का नाही? समजा ही त्याची अशी लेंथ चेंज झाली, बरोबर आहे. अशी डॉटेडमध्ये त्याची लेंथ चेंज झाली, डेल्टा येईल ना, बरोबर आहे. त्याची ही येल काय, त्याची ओरिजिनल लेंथ म्हणजे मूळची त्याची जी लांबी ती मूळची लांबी काय आपली येल आहे. मी त्याला जर फोर्स लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काहीतरी त्याची लांबी चेंज होईल का नाही? बरं, एखादं आपण रबर घेतलं तर त्याला जर ओढलं तर त्याच्यामध्ये त्याची ओरिजिनल लेंथ आणि आपण ताणल्याच्या नंतरची लेंथ ही सेम राहते का? तर अजिबात नाही, त्याच्यामध्ये पण चेंजेस होतात. तर स्ट्रेन म्हणजे काय राहतं? स्ट्रेन म्हणजे ओरिजिनल लेंथ डिवायडेड बाय चेंज इन लेंथ. आता ओरिजिनल लेंथ काय होती आपली? स्ट्रेन हा ॲप्सिलॉनने दर्शवतो. ओरिजिनल लेंथ काय होती आपली? एल होती. आणि चेंज इन लेंथ काय होती? एक मिनटं सॉरी स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. एक्स्ट्रीमली सॉरी, थोडंसं कन्फ्युजन झालं मला, माफ. कारण एक शिक्षक आहे, शिक्षकाकडून पण काहीतरी चुका होऊ शकतात, त्याच्यामुळे असं कन्फ्युजन. स्ट्रेन म्हणजे काय की त्याच्यामध्ये होणारे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ हा झाला त्याच्यामध्ये त्या बॉडीमध्ये झालेला स्ट्रेन. स्ट्रेन ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. हा बोर्ड नसल्यामुळे मला ते कन्फ्युजन झालं आहे, त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी. त्यामध्ये चेंज इन लेंथला आपण काय लेंथ कशामध्ये म्हणतो मग? सेंटीमीटर, मीटर, MM मध्ये. आता चेंज इन लेंथ पण कशामध्ये मोजणार? मीटर. आणि ओरिजिनल लेंथ कशामध्ये मोजणार? मीटरमध्ये. तर चेंज हे मीटर कॅन्सल, म्हणजे ही डायमेन्शनलेस क्वांटिटी. तर आपल्याला आता स्ट्रेस स्ट्रेन हे बघायचं. स्ट्रेस स्ट्रेन म्हणजे काय बघायचे की आता याच्यामध्ये डिफरंट पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर त्यामध्ये जो ए जो पॉईंट आहे तो लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. म्हणजे बघा, मी त्या UTM मशीनमध्ये हा रॉड मी रॉड फिक्स केला, त्याच्यावरती मी फोर्स लावताना तो जो साईडला जो ग्राफ जनरेट होते, जसा मी त्या बॉडीवरती स्ट्रेस लावतो तसं स्ट्रेन पण वाढायला आहे. हा त्याचा पहिला पॉईंटला नाव काय दिलेलं आहे आपण? लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. म्हणजे याची एक लिमिट आहे, ह्या लिमिटपर्यंत स्ट्रेस स्ट्रेन जो कर्व आहे तो एकदम
दोघांना प्रोपोर्शनलमध्ये असतात. जेवढा मी स्ट्रेस वाढवेल, जेवढा माझा स्ट्रेस वाढेल तेवढाच त्या बॉडीमध्ये असणारा स्ट्रेन पण वाढेल. कुठपर्यंत? अप टू लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. हा पॉईंट जो असतो काय, लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आता मी तुम्हाला हे जे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स एकदम ग्राफ एकदम डिटेलमध्ये मी सांगणार आहे की ते असाच का आला, हा ग्राफ इथून का फॉल झाला, हा असाच का आला, हा परत वाढला कसं काय, परत डाऊन कसं काय आला, तर ते आपण डिटेलमध्ये बघूया. तर त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर हे सर्व पॉईंट्स सर्व करून लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. बी हा पॉईंट इलॅस्टिक लिमिट आहे, अप्पर हिल पॉईंट, लोअर हिल पॉईंट. प्लास्टिक झोन असतो हा CD, स्ट्रेन हार्डनिंग झोन असतो हा या अल्टिमेट पॉईंट असतो. EF हा नेकिंग झोन असतो आणि F हा फ्रॅक्चर पॉईंट असतो. तर आपण सुरुवातीला आता काय बघितलं की लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय बघितलं की लिमिट ऑफ प्रोपोर्शनल म्हणजे जर स्ट्रेस जर वाढत असेल तर तेवढा स्ट्रेन पण त्या बॉडीमध्ये वाढत राहणार. जेवढं स्ट्रेस वाढणार तेवढं स्ट्रेन पण वाढणार. तसंच ह्या पॉईंटमध्ये मी काय केलं, यूट्यूबमध्ये ते रॉड फिक्स केला. फिक्स केल्याच्यानंतर मी त्याच्यावरती टेस्ट करतो आहे. टेस्ट करताना मला काय अनुभवलं की मी जेवढं त्या रॉडवरती स्ट्रेसला करतो आहे तेवढाच तो रॉड स्ट्रेन म्हणजे तेवढंच तो रॉड ताणतो आहे. जेवढं त्याच्यामध्ये स्ट्रेस जनरेट होते तेवढंच त्याच्यामध्ये स्ट्रेन जनरेट होते. कुठपर्यंत डेव्हलप होतं मित्रांनो की ह्या पॉईंटमुळे त्या बॉडीवरती किंवा त्या रॉडवरती स्ट्रेस स्ट्रेन हा जो ग्राफ आहे हा प्रोपोर्शनल म्हणजे सारखा वाढतो. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो इलॅस्टिक लिमिटचा ग्राफवरती. इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय असतं माहिती की इलेस्टिसिटी, आपण हा चॅप्टर येता मला वाटतं 11वीला शिकलो. इलेस्टिसिटी म्हणजे काय असतं की एखाद्या मटेरियलला मी जर ताणलं, बरोबर आहे, आणि त्याला जर सोडून दिल्याच्यानंतर तो जर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जर वापस येत असेल, त्याच्या ओरिजिनल मूळ पोझिशनला जर तो वापस येत असेल तर त्याला आम्ही काय म्हणतो, इलॅस्टिसिटी म्हणतो. द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ विच मटेरियल रिगेन्स इट्स ओरिजिनल आफ्टर रिमूव्हिंग ऑफ दॅट फोर्स. तर इलॅस्टिसिटी म्हणजे काय की जर मटेरियल मी ताणल्याच्या नंतर तो मटेरियल त्याच्या मूळ पोझिशनला जर परत येत असेल तर मी त्याला काय म्हणणार, इलॅस्टिसिटी. तसंच प्रत्येक मटेरियल, आता बघा रबरला आपण ताणतो पण काही वेळाच्या नंतर रबरला जर आपण खूप त्याच्या लिमिटच्या बाहेर जर ताणलं तर तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला वापस येईल का, नाही. तसंच मी जो स्टीलचा रॉड मी जे UTMमध्ये फिक्स केला आहे त्याला मी जर ताणत राहिलो, त्याच्यावरती स्ट्रेस डेव्हलप करायलो, त्याला मी फोर्स लावलो, तर मला बीपर्यंत काय अनुभवलं की मी जर त्याला जर ताणल्याच्या नंतर त्याला जर सोडून दिलं तर तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला वापस येतो आहे. तर इलॅस्टिक लिमिट हा कळायला का असेल का तुम्हाला की ह्या B पॉईंटपर्यंत तो मटेरियल त्याच्या ओरिजिनल पोझिशनला वापस येऊ शकतो. त्यानंतर खरा मुद्दा येतो आपल्याला C' हा पॉईंट काय आणि C काय. आता बघा त्याच्यानंतर पण मी मटेरियलला ताणवलं, तर इलॅस्टिक लिमिटच्या आपण बाहेर चढलो म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आपण त्याला ताणतोय. त्यानंतर मी काय केलं, त्याला ताणतोय. आता हा आला मला अप्पर यील्ड पॉईंट. आता हा असतो काय आणि हा जो कर्व हा असाच का झाला, त्याच्या मागचे एक बेसिक गोष्ट आपण समजू घ्या. आता मी अगोदर काय सांगितलं मी तुम्हाला की माइल्ड स्टील म्हणजे काय असतं की त्या मटेरियलमध्ये पर्सेंटेज ऑफ कार्बन म्हणजे कार्बनचे जे गुणोत्तर आहे ते खूप कमी असतं. तर मग आता काय झालं, समजा हा असा माझ्याकडे एक स्टीलचा रॉड आहे. आता याच्यामध्ये हे बघा, हे जे डॉटेड जे केले आहेत ते माझ्याकडे याच्यामध्ये कार्बनचे मॉलिक्युल्स असे समजले. तर आता काय झालं माहिती आहे का, हे जे मॉलिक्युल्स असतात, बरोबर आहे, हे मॉलिक्युल्स एक सरळ रेषेत सध्या आहे. समजा त्यांची ओरिजिनल जी पोझिशन आहे ती एकदम अशी आहे, बरोबर आहे. हे डॉटेड जे आहे ते कार्बनचे मॉलिक्युल्स मी दाखवते, बरोबर आहे. आणि जे व्हॅकंट जे स्पेस आहे त्याच्यामध्ये इतर जे आहेत माइल्ड स्टीलमध्ये इतर जे काय म्हणता येईल त्याला, आता कार्बनच्या नंतर फॉस्फरस ह्याचे इतर जे मॉलिक्युल्स असेल ते मी दाखवलेले आहेत. आता काय झालं, मी त्याला इलॅस्टिक पॉईंटपर्यंत आणलं की नाही Bपर्यंत. आता मी त्याला आणि आकार असं काय, आत्ता काय झालं की पर्सेंटेज ऑफ कार्बन याच्यामध्ये कमी असल्यामुळे काय होत आहे, हे जे कार्बनचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकावर स्लिप होतात, बरोबर आहे. कारण काय होते, आपण त्याला ताणतोय, त्याच्या कॅपॅसिटी बाहेर जातो. तर मग काय होतात, हे जे कार्बनचे मॉलिक्युल्स आहेत थोडेसे आता दूर असतात, तर त्यांना मी जर त्याच्या इलॅस्टिक
लिमिटपेक्षा जर मी त्या रॉडला जर मी ताणीत असेल तर काय होतील, हे जे मॉलिक्युल्स आहे याच्यावर स्लिप होतील म्हणजे काय होईल, यांच्यामधलं जे स्पेस आहे तो स्पेस काय होते, कमी होते म्हणजे त्याच्यापासून तो जो रॉड आहे त्याच्यामध्ये ह्या टाईप, म्हणजे हे जे C2C असं, आता बघा मी तुम्हाला खाली वाचूनही दाखवतो. इन लो कार्बन स्टील, कार्बन डेन्सिटी बरा, मी अगोदर सांगितलं कार्बन डेन्सिटी त्याच्यामध्ये स्लिप आणि त्या कार्बनला काय होतं, तो मोर स्पेस भेटतो, म्हणजे त्याला जास्त जागा भेटेल की नाही. सांगितलं मी तुम्हाला की अगोदर की याच्यामध्ये हे जे कार्बन आहे याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ कार्बन कमी असल्यामुळे ह्या कार्बनला एकमेकावर स्लिप म्हणजे एकमेकावर घसरण्यासाठी त्यांना पूरक वाव आहे. ह्या घसरण्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये हा जो कर्व आहे हा पॉईंट इथून इथपर्यंत स्लिप होतो. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की सी डी हा काय असतं. सी डी म्हणजे काय बघा, इथे सांगितल्यानंतर प्लास्टिक झोन आहे. प्लास्टिक झोन म्हणजे काय असतं की हे तुम्ही आता म्हणता सर खाली काय लिहिलं आहे, हे स्ट्रेनचं पर्सेंटेज काय, हे मी नंतर सांगतो. असं पूर्ण ग्राफ एक्सप्लेन झाल्यानंतर सांगतो. तर सी डी म्हणजे काय असतं, प्लास्टिक झोन किंवा इल्ड पॅटर्न. म्हणजे काय असतं, समजा मी एखादं रबर आहे, त्या रबरवरती 5 मेगापास्कलचा मी जर स्ट्रेस लावत असेल, तर मी जर स्ट्रेसची जर व्हॅल्यू जर कॉन्स्टंट ठेवली तर त्या बॉडीमध्ये स्ट्रेन वाढत राहतो. स्ट्रेस काय ठेवला मी, स्ट्रेस कॉन्स्टंट ठेवला. बघा इथून तुम्हाला आता कळत असेल की बघा इथं काहीतरी स्ट्रेस असेल, इथं समजा आता मी 5 मेगापास्कल एक सपोज समजा 5 मेगापास्कल. बघा स्ट्रेस मी इथपर्यंत काय ठेवला आहे, कॉन्स्टंट. पण बघा स्ट्रेन कितीपर्यंत वाढत आहे, 0.12% टू 1.4% पर्यंत स्ट्रेन काय गेला, वाढत गेला. म्हणजे स्ट्रेस मी कॉन्स्टंट ठेवला आहे पण स्ट्रेन काय होतं आहे, माझा वाढतं. तर अशा झोनला मी काय म्हणणार, प्लास्टिक झोन. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की हा DE काय, स्ट्रेन हार्डनिंग झोन काय. आता बघा ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. आता मी तुम्हाला अगोदर सांगितल्यानंतर काय बघा, एक प्रॅक्टिकली सांगतो. अगोदर हे थोडंसं आपण कार्बनचे स्ट्रक्चर, हे माइल्ड स्टीलचं स्ट्रक्चर समजून घ्या. मी काय सांगितलं की पहिले मॉलिक्युल्स लांब होते, बरोबर आहे. नंतर मग काय केलं, C2C स्लिप होते, तिथून स्लिप झाला, अप्पर इल्ड टू लोअर इल्ड स्लिप होताना काय झाले, हे जो ग्राफ असा झाला. तर हे काय झाले, मॉलिक्युल्स एकमेकाजवळ गेले आणि ते एकमेकावर स्लिप झाले, म्हणून हा ग्राफ C2C तसा झाला. त्यानंतर काय झालं बघा, आता हे काय झाले, एकमेकावर स्लिप झाले, म्हणजे आता खूप जवळजवळ दाखवते मी बघा, बरोबर आहे. त्यानंतर काय होतं, आता एका सरळ रेषेत असतात. इथून पुढे काय होतं की त्यांची जी रँडमनेस आहे, म्हणजे त्यांची जी आता एका सरळ रेषेत आहेत का नाहीत, हे याच्यानंतर काय होतं त्या माइल्ड स्टीलमध्ये की जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचे ओरिएंटेशन बदलतं, म्हणजे त्यांची रँडमनेस होते. म्हणजे काय होतात, ते असे वाकडे तिकडे होतात, बरोबर. इथून वाकडे तिकडे झाल्यामुळे जर मी त्या बॉडीवरती जर फोर्स लावला, त्या माइल्ड स्टीलवरती फोर्स लावला, तर मला काय करावं लागेल, एक्स्ट्रा ताकद लावावं लागेल का नाही. एक्स्ट्रा ताकद लावल्यामुळे ते बघा ना, इथं काय लावतं मी, एक्स्ट्रा ताकद लावली म्हणजे काय होतं, त्या बॉडीमध्ये स्ट्रेस वाढवायला, त्या माइल्ड स्टीलमध्ये स्ट्रेस, त्या रॉडमध्ये स्ट्रेस वाढायला. स्ट्रेस वाढल्यामुळे काय होले की आपल्याला जो ग्राफ आहे तो अशा प्रकारे दाखवत आहे. म्हणजे काय, हा असा कळाला का, सोप्या भाषेत सांगतो. समजा ह्या सायकल आहेत, बरोबर आहे. सुरुवातीला असे सरळ रेषेत होत्या आणि तुम्ही काय केलं, एक सायकलला इथून फोर्स लावतो, सगळ्या सायकल इझिली पडतील का नाही, बरोबर आहे की नाही. जर मी ह्या सायकल जर अशा रँडमनेसनं ठेवल्या अशा, बरोबर आहे, तर मला आता सर्व सायकली जर पाडायची असतील तर मला ते साध्या फोर्सनं पडतील का त्या, नाही तर मला काय लागेल, जास्तचा फोर्स लावा लागेल का नाही. तसंच जर मला माइल्ड स्टीलला जर मला तोडायचं असेल, त्याचा जर एक्स्ट्रीम पॉईंटला जायचं असेल, तर मला काय करावं लागेल, त्याचं ओरिएंटेशन आता काय झालं आहे, रँडमनेस झालं. म्हणजे सायकलीचं उदाहरण लक्षात ठेवा, बरोबर आहे की मला जास्तचा स्ट्रेस लावा लागेल का नाही. तसंच ह्या ज्या माइल्ड स्टीलला मला त्याला जर तोडायचं असेल तर त्याला मला एक्स्ट्रीम फोर्स लावा लागेल का नाही. तर मग एक्स्ट्रीम फोर्स लावतो म्हणजे त्या बॉडीवरती ॲटोमॅटिकली स्ट्रेस वाढायला की नाही, स्ट्रेस आपण वाढवतो का नाही, स्ट्रेस वाढवतो. त्यामुळे तर तो हा ग्राफ आपल्याला असा झालेला दिसतोय. त्यानंतर आपल्याला बघायचे आहे की ई हा पॉईंट काय. ह्या पॉईंटला आपण म्हणलेलं असतं की त्या बॉडीचा अल्टिमेट पॉईंट. आता कसं राहतं माहिती का,
प्रत्येक माणसाची एक अल्टिमेट कॅपॅसिटी असते, बरोबर आहे. अल्टिमेट कॅपॅसिटी म्हणजे कोणतीही गोष्ट सहन करण्याची त्याच्यामध्ये अंतिम क्षमता असते का नाही. त्यानंतर आपण म्हणतो की नाही, एखादा मित्र जर आपल्याला जर रागवत असेल तर तो आपण काय म्हणतो, माझ्या लिमिटच्या बाहेर जाऊ नको, माझी क्षमता चेक करू नको, त्याच्या बाहेर गेला तर मी त्याला मारेल. तसंच हा जो स्टीलचा रॉड असतो, स्टीलच्या रॉडला जर त्याला जर ताणत असेल, पण त्याची जी ताणण्याची क्षमता आहे, मी जर त्याला जर एक्स्ट्रीम लेवलचा जर स्ट्रेस लावत असेल तर त्याची पण काहीतरी लिमिट असेल का नाही मटेरियलची. त्याच्या जर बाहेर मी जर त्याला ताणलं तर तो मटेरियल काय होईल, तुटेल. तसंच मी जर आता स्ट्रेस हार्डनिंग झोनमध्ये स्ट्रेस वाढवत इथपर्यंत आलो तर मला असं निदर्शनास आलं त्या ग्राफवरती की ह्या पॉईंटला गेल्याच्या नंतर हा जो स्ट्रेस आहे तो त्या स्टीलच्या रॉडवरचा अल्टिमेट स्ट्रेस झाला. म्हणजे ही मॅक्सिमम कॅपॅसिटी झाली त्या रॉडवरती येणारी, की याच्यानंतर त्याच्यावरती जर मी स्ट्रेस वाढवला तर तो मटेरियल फ्रॅक्चर होईल किंवा तुटून जाईल. तर हा पॉईंट कळालं की तुम्हाला की अल्टिमेट आहे, की त्याच्यानंतर मी जर त्या बॉडीवरती स्ट्रेस लावला की ती बॉडी तुटेल किंवा ती फ्रॅक्चर होईल, त्या बॉडीमध्ये क्रॅक्स येतील त्याच्यामध्ये. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की सर मग हा ग्राफ असाच का झाला, तर त्याला काय म्हणतात, नेकिंग झोन म्हणतात. E to F नेकिंग झोन म्हणजे काय. आता बघा, एखादा आपला असा रॉड आहे, बरोबर आहे. सुरुवातीला एक बघा असा रॉड आहे, बरोबर आहे. मी त्याला असं फोर्स लावलो, बरोबर, त्याच्यावरती स्टेज लावला. काय होतं, तो इथून तुटण्यासाठी त्याचा शेप कसा होतो लास्टला अल्टिमेट पॉईंटच्या नंतर त्याला कसा शेप होईल बरं का त्याला. बघा नीट लक्ष द्या, त्याचा शेप असा होईल. एक मिनिट, आता हे बोर्ड नसल्यामुळे व्यवस्थित काढता येत नाही. तर त्याच्यामध्ये हे काय झालं बघा बरं, हा त्याच्या नेकिंग झोन आपला मानेसारखा त्याचा शेप तयार झाला की नाही. तर हा जो शेप तयार झालेला असतं त्याचं जे व्हॉल्यूम कमी झालं आहे, काय होते बघा. आता इथं जो नेकिंग झोन म्हणजे आपल्या मानेसारखा जो झोन तयार झाला तो कशामुळे तयार झाला, इथलं जो व्हॉल्यूम असतं हे व्हॉल्यूम काय झाले, डिक्रीज झाले. मग ह्या व्हॉल्यूम डिक्रीज झाले म्हणजे काहीतरी वाढत असेल का नाही. तर याचं जर व्हॉल्यूम जर डिक्रीज झालं तर त्याची काय होते, ॲटोमॅटिकली लेंथ वाढत असते त्या रॉडची. म्हणजेच जर एखाद्या रॉडवरती जर माझं नेकिंग झोन फॉर्म होत असेल तर तिथलं जर व्हॉल्यूम आहे, बरोबर आहे, त्याचं आकारमान बघा बरं, अगोदर असं होतं की नाही हे इथं ह्या पॉईंटला, तर हे आता कमी झालं की नाही. हे माझं व्हॉल्यूम जर मला कॉम्पन्सेट करायचे असेल, त्याची जर भरपाई करायची असेल तर काय व्हायले, ती भरपाई करण्यासाठी माझ्या रॉडची लेंथ वाढवली. म्हणून इथं जो E to F जो झोन झाला त्याला आपण नेकिंग झोन असं म्हटलेलं आहे. आता शेवटचा आणि अंतिम पॉईंट एफ हा काय असतो, फ्रॅक्चर. म्हणजे त्या रॉडला मशीनमध्ये मी फोर्स लावलो, त्या फोर्स लावते वेळेस मला एफ या पॉईंटला असे निदर्शनास आले की त्या रॉडवरती असे फ्रॅक्चर झाला. म्हणजे तो रॉड आता कम्प्लिटली तुटला, त्याच्यामध्ये क्रॅक्स आले आणि त्याचे 2 तुकडे झाले. तर एफ या पॉईंटला मला असं निदर्शनास आलं की तो रॉड कम्प्लिटली तुटून गेलेला आहे, त्या रॉडला आता काहीच नाही, त्याचे 2 तुकडे झालेले. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा स्ट्रेस स्ट्रेनचा जो ग्राफ असतो तो असा असतो. म्हणजे हा इथपर्यंत असाच का, वरती जाऊन पुन्हा खाली का आला, पुन्हा सरळ का गेला, पुन्हा वरती का गेला, पुन्हा खाली का आला. तर त्याच्यामागे हा जो असतो त्याच्यामागे एवढ्या गोष्टी असतात की ज्या की आपल्याला माहिती नसतात. मी जे सांगतोय आता तुम्ही म्हणत असाल की एवढं सर डिटेलमध्ये येतं आहे का, तर नाही येत. पण कन्सेप्च्युअल जर आपण अभ्यास केला कोणत्याही गोष्टीचा तर ती कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहत असते. आणि आपल्याला एकाच एक्झामला टार्गेट करायचं का नाही, तुमच्या जर कन्सेप्ट जर क्लिअर झालेले असतील तर तुम्ही त्यावरती मल्टिपल लेवलचे तुम्ही MCQ सोडू शकतात. कोणत्याही लेवलचा जर MCQ आला तर तुम्ही ते सोडू शकता. आता उद्या जर तुम्हाला म्हणजे घोकणपट्टी नाही करायची, कधी शिकायचे तर खूप डिटेलमध्ये शिकायचे. कोणी तुम्हाला उद्या म्हटलं की असंच का आलं तर तुम्ही त्याला सांगता आलं पाहिजे की C to CS अपर यील्ड पॉईंट टू लोअर यील्ड पॉईंटला जाताना काय होतं आहे की माइल्ड स्टीलमध्ये पर्सेंटेज ऑफ कार्बन कमी असल्यामुळे जे मॉलिक्युल्स असतात कार्बनचे त्यांना घुमण्यासाठी ह्या जे माइल्ड स्टीलचं जे स्ट्रक्चर आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणता येईल, त्याच्यामध्ये फिरण्यासाठी कार्बनच्या मॉलिक्युल्सला खूप जास्त स्पेस असते, खूप जागा असते. त्या जागेमुळे ते एकमेकावर स्लिप झाल्यामुळे ते काय होतं, इथून असं तुम्ही तुमच्या मित्राला वगैरे ज्याने विचारलं ते त्याला सांगू शकता. आता काय असतं, हे जे आहे ते त्या बॉडीमध्ये स्ट्रेन जनरेट. आता मी जर म्हटलं की तुम्ही म्हणताल की सर हे काय, तर काय राहतं, एखादं जर माइल्ड स्टीलचा रॉड असेल तर त्याच्यामध्ये जे पर्सेंटेज ऑफ स्ट्रेन डेव्हलप होत आहे तर तो किती डेव्हलप होतो आहे, इथं 0 आहे.
आणि मॅक्सिमम किती डेव्हलप होतं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तुटण्याच्या वेळेस तो रॉड किती ताणला जातो त्याच्यामध्ये, जर त्याचे 2 तुकडे होण्यापर्यंत तो रॉड किती ताणतो, म्हणजे त्याची ओरिजिनल लेंथ आणि फायनल लेंथमध्ये किती अंतर पडतं, तर ते अंतर जर मोजायचं असेल तर आपण कशामध्ये मोजतो, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, म्हणजेच काय स्ट्रेनमध्ये मोजतो. तर एखाद्या रॉडला त्याला जर अंतिम पॉईंटला जर त्याचं फ्रॅक्चर तुकडे होऊ शकतात, त्याला जर ताणलं तर त्या बॉडीमध्ये किती स्ट्रेन डेव्हलप होतो आहे, 0 to 20 to 30% एवढ्या अमाऊंटमध्ये त्या बॉडीमध्ये स्ट्रेन डेव्हलप होत असतो. आता बघा, ह्या जो अपर इल्ड पॉईंट टू लोअर इल्ड पॉईंट, इथं काय झाला लोअर इल्ड पॉईंट, तर इथं किती अमाऊंट ऑफ पर्सेंटेज स्ट्रेन डेव्हलप झाला, 0.12%. तसंच ह्या प्लास्टिक झोनच्या इन पॉईंटला किती डेव्हलप झाला स्ट्रेन त्या बॉडीमध्ये. स्ट्रेन म्हणजे लक्षात ठेवा की त्या बॉडीची ओरिजिनल लेंथ आणि फायनल लेंथ ह्यामध्ये किती पर्सेंटेजमध्ये चेंज होतं आहे तो आपण इथं दर्शवलेला आहे. म्हणजे अगोदर एवढा होता, नंतर मी स्ट्रेस वाढत गेलो, मग ती बॉडी ताणली म्हणजे तिची ओरिजिनल लेंथ वाढत गेली, म्हणजे तो 1.4% पर्यंत झाला. त्याच्यानंतर मी त्याला परत अजून स्ट्रेस वाढत गेलो, तो किती झाला 10 to 12%. त्याला नंतर अजून वाढवत गेलो तो 20 to 30% झाला. तर अशाच प्रकारे हा स्ट्रेनचा कर्व असतो. त्यानंतर आपण आता उद्याच्या लेक्चरला आपलं हे बघा, मी तुम्हाला जेवढे एक्सप्लेन केले बघा, आपण आता बघूया रिजन सीडी काय, प्लास्टिक डिफॉर्मेशन, कार्बन इज इफ स्ट्रेन इज इन्क्रीज, म्हणजे बघा स्ट्रेन इन्क्रीज होते पण स्ट्रेसला आपण न चेंज करता याच्यामध्ये स्ट्रेन इन्क्रीज होतं, आणि त्या बॉडीमध्ये परमनंट डिफॉर्मेशन म्हणजे ती बॉडी कम्प्लिटली पुन्हा ओरिजिनल पोझिशनला नंतर येऊ शकत नाही. हे रिजन सी डी की आफ्टर मटेरियल इट बिकम स्ट्रॉंगर अँड हार्डर इट ऑकर ड्यू टू, हे बघा सगळ्यात महत्त्वाचा जो शब्द आहे तो लक्षात ठेवायचा की रँडमनेस ऑफ ॲटम्स. त्यानंतर बघा ॲट मॉलिक्युलर लेवल, बरोबर आहे, त्या ॲटमचं जे स्ट्रक्चर आहे तो चेंज झाल्याच्यानंतर, म्हणजे सायकलीचे उदाहरण, सायकली अगोदर सरळ रेषेत असतात, त्या जर मी एक तिरप्या लावल्या तर मला त्यांना जर पाडत त्यांचे ओरिएंटेशन मी काय केलं आहे रँडमनेस केलं, बरोबर आहे. तर तेव्हा मला लावताना हे बघा स्ट्रेन हार्डनिंग झोनमध्ये तुम्ही रँडमनेस ऑफ ॲटम्स ॲट मॉलिक्युलर लेवल हेन्स डिफिकल्ट टू, म्हणजे त्या रॉडला मला जर डिफॉर्म करायचं आहे तर मला काय लावायला लागेल, जास्त फोर्स लावावं लागेल. आणि रिजन EF नेकिंग झोन, हेच झालं, हे बघा इन्क्रीज इन लेंथ ऑफ बार इट इज ऑकर, कशामुळे झालं, त्याची लेंथ इन्क्रीज झाली, कशासाठी झाली ती लेंथ इन्क्रीज, ते त्याचं व्हॉल्यूम चेंज झाल्यामुळं त्याची आपल्याला लेंथ वाढली, बरोबर. आता तुम्ही सर बेसिक प्रश्न म्हणत असाल की सर आपण पर्सेंटेज ऑफ कार्बन वाढवलं तर काय होईल. तर मित्रांनो, जर मी पर्सेंटेज ऑफ कार्बन वाढवलं तर तुमच्याबरोबर आहे माझा जो स्टीलचा रॉड आहे त्याला ताकद येईल, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ वाढेल, त्याची म्हणजे स्ट्रेंथ वाढली म्हणजे काय, ब्रिटलनेस वाढेल. ब्रिटलनेस वाढल्याच्यानंतर आपल्याला जी मेन गोष्ट लागत असेल स्टील म्हणजे डक्टिलिटी, तीच जर कमी होत असेल तर आपल्याला त्याचा काही फायदा नाही. तर आपण उद्याच्या लेक्चरला आपण ब्रिटलनेस म्हणजे काय असते, डक्टिलिटी म्हणजे काय असते, आपण उद्याच्या लेक्चरला पूर्णपणे बघूया. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला माझ्या याच्याने जर काही चुका झाल्या असतील तर त्या मी त्याची माफी मागतो. उद्याच्याला मी परत तुमच्यासाठी डक्टाईल मटेरियल म्हणजे काय हे घेऊन येतो. थँक्यू.